ओके ओके एक एक करून तुम्ही तुमच्या फेमस बीट्सचं नाव घ्या, त्याच्यात ते ओरडतील. ठीक आहे. महाराष्ट्रीयन भाऊ सोलापूरवाला आली ना मजा आली. त्यांना पण येते जेलमध्ये मजा आता. मला माहिती नव्हतं मराठी माणूस आहे, वाकणार नाही. ओके ओके दादा एक सिरियस प्रश्न विचारू असा माझी इच्छा नाही आहे, पण असं आपण नको विचारू. सिरियस प्रश्न तुला काय वाटलं? बाय बाय माझी. असं आहे ना, मी पण पैसे घेऊनच आलेलो आहे सर, मला माझं तर काम करावंच लागणार आहे. तुला कधी आणि कसा वाटलं, म्हणजे हाऊ डिड यू गॉट टू नो की स्टँडअप कॉमेडी हे आहे तुझ्यासाठी? बिकॉज अ लॉट ऑफ यूथ हॅज बीन मुव्हिंग इन टू दॅट डायरेक्शन लेटली. तर तुला कसं वाटलं की हो मी स्टँडअप कॉमेडियन होऊ शकतो? या 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा प्रत्येक ग्रुपमध्ये मित्र असतात ना, ते म्हणतात की अरे तू स्टँडअप कर, खूप मजा येईल. असंच सुरू केलेलं. हा तुम्हाला हे वाटतंय ना की मला जोक्स मारावेत, पण हा जो याचा सेटअप आहे ना, हा वेगळा आहे. यांनी हे गप्पा मारण्यासाठी बोलवलं. शेवटी आपण मारू. ठीक आहे. सगळे प्रश्न उत्तरांचे राऊंड झाले की करू आपण जे तुम्हाला हवं. ठीक आहे. हे बघा, ओरडू नका नाहीतर माझंच मारणार मी. तुम्हाला पण हा टॉपिक कळेल. आम्हाला एक सब्जेक्ट होता, बिझनेस एथिक्स अँड व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि तो आमचा डीन शिकवायचा, आणि तो डीन बिझनेस एथिक्स अँड व्हॅल्यूज शिकवायचा, आणि त्यानेच आमच्याकडून डोनेशनचे 8 लाख मागितले. तर एथिक्स थोडे पाण्यात गेलेले तिकडे. एका मुलाला तिकडे जोक करायला तरी टाळी वगैरे मारली, त्याच्या बाबांचे पैसे गेलेत वाटतं. कोण वाजवला? टाळी कोणी वाजवत होतं? दे आर रेडी फॉर युअर प्राऊड वर्क. छान छान. सर एवढं एज्युकेशन झाल्यानंतर राईट, शाळेत स्टेट बोर्डच्या शाळेत मी होतो, आणि असं वाटायचं की सगळ्या गोष्टी आपण विकत घेतल्यात. फी 360 रुपये होती. ठीक आहे. तर एकदा काय होतं की आमच्या शाळेत ती कम्प्युटर लॅब थोडी छोटी होती, तर मुलांना आणि मुलींना वेगळ्या वेगळ्या पाठवायचे. तर एकदा मुलींना पाठवलं त्यांनी. मग एका मुलाने डिसाईड केलं की आपण काय करू, पंख्यात आपण सगळे पेपर बॉल मारू. मग हळूहळू करत एवढे पेपर बॉल मारले, मग काही लोकांनी फॅन तोडले वगैरे, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. मग पुढच्या दिवशी जेव्हा आम्ही शाळेत गेलो ना, तर त्यांनी काय केलं ना, आमचा जो वर्ग होता तो त्यांनी बंदच करून टाकला. आणि मग ते म्हणाले की तुम्हाला प्रिन्सिपल मॅडमला भेटायला जायचं. सगळ्या मुलांनाच घेऊन गेले. मग प्रिन्सिपल मॅमने आम्हाला एक मोठं भाषण दिलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी एक ऑप्शन दिला शेवटी आम्हाला की तुम्ही डिसाईड करा की या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही सगळे मिळून घ्याल की ज्याने केलंय तोच जबाबदारी घेईल. मग एक मुलगा म्हणाला की आम्ही सगळे मिळून जबाबदारी घेऊ, कारण त्यानेच तो कांड केला. आणि प्रिन्सिपल मॅमला वाटलं की किती युनिटी आहे, सगळे मिळून करतायत. मग आम्ही मिळून 10,000 रुपये दिले आणि नवीन फॅन आणून दिला शाळेत. आली मजा आली नाही आली. तुम्हाला ऐकायचे जोक्स आणि याला करायचं इंटरव्ह्यू. बाकी एक प्रश्न. ठीक आहे. काय का थोडी शांती ठेवा. ठीक आहे. एकदा प्रश्न संपू दे, मग करू आपण जे तुम्हाला हवं ते. ठीक आहे. तो तर मागून टॉच मारतो. हाय दिसतोच तू. छान छान. परत घरी जाऊन सगळं तुमचे व्हिडिओज बघणार आहे, आणि जेवढा ओरिजिनल शोक तुम्ही आज मारला सगळं व्हायरल होते. पण एक असा इमॅजिन, जरी तुम्ही ठीक आहे. आता ठीक आहे. कम्फर्टेबल आहात.
बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी ऐकून घेतल्या. ठीक आहे, तर एक काम करू आपण, तुम्हाला एवढ्या लोकांमध्ये क्राऊड वॉक करणं थोडं अवघड आहे, तरी आपण ट्राय करू. ठीक आहे, काय नाव आहे तुझं? आदित्य अगरवाल. काय कोणत्या काय करतोय? फायनल इयर बीटेक करतोय. आयुष्यात स्वप्न काय तुझं? पैसा कमवायचा आहे. आणि कोणतं बीटेक करतोय? IT. किती पैसे मिळाले तर एका दिवसात खुश होशील? आणि इकडचं ऍव्हरेज पॅकेज किती आहे? 4 लाख. तो म्हणाला की आयुष्यात खूप पैसे कमवायचे आहेत मला, आणि एका दिवसात मी विचारलं किती पैसे मिळाले तर आनंदी होशील, तर म्हणाला 10 लाख. पण म्हणाला ऍव्हरेज पॅकेज किती आहे वर्षाचं, तर म्हणाला 4 लाख. ही जी गॅप आहे ती कशी ब्रिज करशील? काय वाटतं तुला? काय करायचं? हा, मग स्वतःच अजून कोण करणार आहे? तुला अनंत अंबानी आहेस का? स्वतः कसं करशील? काय काय थोडं जोरात बोला, ऐकू येत आहे? अजून शिक्षण घेणार. आता येत आहे? आता हे ऑडिओ तर तुमच्या कॉलेजचं आहे, मी काही नाही करू शकत. तो काय आन्सर अच्छा, आणि कुठे विकता तुम्ही? तुझ्या टाउन मध्ये विकता? मोठं दुकान आहे? हो. किती मोठं दुकान आहे? असं हाताने दाखव किती मोठं. त्याला म्हणालो हाताने दाखव, एवढा दाखव. आणि त्याचे हात पण छोटे आहेत. अरे सर, एवढं मोठं दुकान आहे तर ते दुकान आहे, टपरी आहे. मारली आता कसं? आणि मग 4,000 रुपयाचा झोल करतात. असं आहे स्वप्न तुझं? सोलापूरला मार खाता. आणि तुम्ही बघूनच आनंदी होत आहे. सगळी मुलं दाखवत आहेत, ते बघा ते बघा. आधी मला वाटलं माझा फोटो दाखवत आहे, पण सगळे ठरकी आहेत. बोलूया आपण या मुलीशी. हाय हाय, काय नाव आहे तुझं? तिचं नाव साक्षी आहे. आजची मुलं म्हणतात आडनाव सांग, आयडी शोधायची आहे. आडनाव काय साक्षी? चंगेरी. चंगेडी आहे. ठीक आहे. साक्षी, तू काय कोर्स करतेस? IT इंजिनिअरिंग करतेस. तुमच्या वर्गात किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत? रेशो इव्हन ऑड आहे. ठीक आहे, ते माहिती आम्हाला. ते पण आम्हाला माहिती आहे, मुली कमी आहेत. मुली किती आहेत? 80 पैकी 25 मुली आहेत. तर मग किती टक्के मुली आहेत सांग आता आम्हाला. बरोबर आहे ना? इंजिनिअरिंग करते. मॅथ्स 1 मॅथ्स 2 काय काय असतं ना तुम्हाला? M1 M2 M3. चुप बस. ती मागची मुलगी हेल्प करते, बोलते 12% बोल. ती म्हणते मलाच नाही माहित, मला सायंटिफिक कॅल्सी लागतं. 80 पैकी 25 जर मुली आहेत तर किती पर्सेंटेज मुली आहेत क्लासमध्ये? कसे एवढ्या सोप्या गणितासाठी? ठीक आहे, 80 पैकी जर 20 मुली आहेत तर किती टक्के मुली आहेत? त्या मॅम हेल्पफुल आहेत किंवा त्यांना तिची लायकी माहिती? कॉलेजचं नाव खराब करून टाकेली मुलगी. 9चा विचारला तर 9चा येईल. थोडी तरी लास्ट ठेव. 13चा. हा ठीक आहे, 13 ठीक आहे. ट्रॅक डोळे बंद करून बोल. आणि माईक जवळ ठेव, माईक एकदम जवळ ठेव, जोरात बोल. हा दामा, थोडी शांती ठेवा. हा गेलंच की. 13 कंटिन्यू. 13 13 26
त्याच्यापुढे मराठी नाही, ठीक आहे इंग्लिश देऊया, बघूया ऍटलीस्ट. ठीक आहे, हा ठीक आहे, हा 13 चालू कर बघ. हा चालू. हा 13 1 जा 30, 13 2 जा 26, 13 3 जा भाषेचा नाही, डोक्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 8चा ट्राय करायचा आहे, आजचा तुम्ही 9चा ट्राय करायचा आहे. ठीक आहे, हा चला 9चा करू. 9 9 घाबरली, खूप घाबरली. हा लास्ट प्रश्न आहे तिला. हा ट्राय करू. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा मुलगी शिकली, प्रगती झाली, पण मुलगी इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचली कशी? हा एक मोठा प्रश्न. एकदा टाळ्या वाजवा साक्षीसाठी. सिव्हिल इंजिनिअरिंग. भाऊ आहे आपला भाऊ, स्वतःला चोक घेतलाय. कळलं प्रेम? हा प्रेम कोणत्या इयर मध्ये आहेस तू? फर्स्ट इयर. आता तर आलाय. खरं खरं सांग, तू स्वतःच्या इच्छेने बिलकुल नाही. आई बाबा म्हणाले ते? बिलकुल नाही. आई बाबा पण ते म्हणाले स्वतःच्या इच्छेने. मग का करतोय काय तिकडे? नाही आयटम नाही रे, बनले नाही. नाही तर काय काय कळलं? काय म्हणतो? वो आइटम बोला तो मैं बोला आइटम बनी नहीं ना. फर्स्ट इयर मध्ये आहेस, अवघड होईल. बाकी camp काय तुझं? पहले तुमने उतारा ना फिर. तू बाबा तू घरून घेऊन आणलेस का? तू काढा. एक शेवटचा प्रश्न तुला विचारेल, तुझ्या आयुष्यात तुझं स्वप्न काय? एक अच्छी नौकरी और एक अच्छी छोकरी. एक अच्छी नोकरी, एक अच्छी छोकरी. छोकरी. तू आयुष्यात कुठेला फिरायला वगैरे गेलेस? गोवा. गोवा. आणि बेस्ट गोष्ट गोव्यात काय केलीस तू? बीचेस नजारे. तू मला रिस्की वाटतोय. आणि हा कॉलेज शो आहे, आपला डेकोरम मेंटेन करायचं. एकदा टाळ्या सगळे प्रेमसाठी असतो, वेगळा सेटअप असतो, त्यामुळे आपण हा शो इथेच एवढाच. बाकी मी लवकरच पुढाच शो करेल, तेव्हा पण तुला तिकीट काढून यावं लागेल. कॉलेजचे लोक आहेत ते पण थोडं त्यांना वाटत होतं की रेस काय आहे, कारण आताच माझ्यावर थोडा कांड वगैरे घडला. पण ते खूप चांगले होते. त्यांनी विचारलं की फिजिकली तू ठीक आहेस का, म्हणजे तुला जमेल का करायला वगैरे, कारण रिसेंटली झाले, एक आठवड्यात झाले या घटनेला. पण मी त्यांना एकच गोष्ट म्हटली की फिजिकली जरी मी ठीक नसलो तरी मी येईल, कारण मी वीर नाहीये, वीर मराठा आहे. थँक्यू गाईज, इट वॉज माय टाइम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर फॉर बिंग हियर. एक छोटासा आहे सर आपल्याकडे. आम्ही ना खूप लोकांची रजिस्ट्रेशन घेतलंय, सो वी जस्ट वॉन्ट, जसं तुम्ही पहाडा विचारत होते, आय डोंट वॉन्ट यू टू से अ टेबल, आय जस्ट वॉन्ट यू टू से अ नंबर.